नीलकंठाय शंभवे शर्वाय महादेवाय ते नमः। सत्यं जनार्दन अष्टकं नाम शुभ दुःखनाशाय माधव गोविंद मोक्षदायक पूजामूलं गुरुरपा मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जना गुरुवाक्यं सदा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वरा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके नारायणी नमोस्तुते मनोजवं मार्ततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् आत्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः नर्मदायै नमः नर्मदायै नमो निशे नमस्ते नवदे तुभ्यं त्राहि मां विष्णु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः निष्काम कर्म शिवयोगी अर्थात प्रभूजी बाबाजी यांचा आवडता ग्रंथ सार्थ श्री एकनाथी भागवत त्या भागवतातील अध्याय नंबर 12 अध्याय बघितलं 12 त्या 12 अध्यायामध्ये गृहस्थी जीवाला उद्धरण द्यायचं असेल तर काय साधन करावं लागेल याची होई बघा महात्मा गांधी घेतली आहे. अध्याय किती आहे 12 वही नंबर किती आहे 471 वर्षे बनवून 471 मध्ये होई आहे आणि त्या विमध्ये आत्माचा कसं वर्णन करतात ज्या गृहस्थी जीवाला संसाराचं भय टाळायचं असेल दूर करायचं असेल त्याला पळून लावायचं असेल तर कोणतं साधन करावं लागेल त्याचा उल्लेख त्या विमा केला म्हणून त्या विमाच्या आत्महत्या म्हणतात न करिता सद्गुरु भजन न करिता सद्गुरु भजन नवे भववृक्षाचे छेदन घरी कोटी कोटी साधन आणि अन केलिया किती सुंदर आणि महत्वाची बघी महात्मा तुमच्यासारख्या संसार जीवासाठी घेतलेले ते म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे भजन काय केलं पाहिजे म्हणून सरळ हात करा गुरुंचं नाम हो
जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः नमः ओम जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः किती श्रेष्ठ आणि सोपं साधं आणि महत्वाचं साधन आपल्या सर्वांच्या व्यक्तिगताच्या हितासाठी आज माझा लिहून ठेवलं. फक्त काय म्हणायचं, ओम जनार्दनाय नमः. गुरुचं भजन करायचं. नुसतं भजन केलं, नाम गुरुचं नाम जरी घेत आपण म्हणतो ना, जाम पे तो जाम पिहे तो श्री प्रात गुजर जाएगी। अरे जाम पिहे तो श्री प्रात गुजर जाएगी। पहला श्री बाबा जी नाम का और शांति गिरी बाबा नाम का पियो, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी। जसं बघा आमच्या अनुष्ठानावरती आता कोणता प्याला घेतला की कोणता प्याला घातला की गुरु नामाचं जपाचं. त्यामुळे त्यांना जे व्यसन होते व्यसन काय की त्यांचे व्यसन काय केलं, त्यांचे व्यसन त्यांनी काय केलं, त्याच मुद्द्यावर आपण या ठिकाणी बघा नाथ महाराजांनी काय सांगितलं की याचा विचार करणार. म्हणून प्रथमतः ज्या बाबाजींनी अत्यंत माझी परंपरा ही अनुष्ठानाची आपल्याला दिली की ज्या अनुष्ठान या साधनेच्या माध्यमातून या मनुष्य जीवाचं काय होऊ शकतं, आपण म्हणतो ना, माती सोने झाले मग कल्याण उद्धार सोनं त्याला असे अनेक त्या ठिकाणी नावं आहेत. किती उपकार बघा आपल्या सर्वावर संतांच्या अनुराग बाबांचे म्हणून अशा बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया. जवळच नर्मदा मैया नर्मदे हर म्हणतात की नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जसं आपण होतो ना शिवरात्रीला किंवा इतर भगवान शंकराच्या उत्सवाला काय म्हणतो आपण हर हर महादेव हर हर महादेव हर हर. महादेव तसं इकडे काय म्हणतात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदा ज्या नर्मदा मातेचा मंत्र बाबाजींनी विधीमध्ये घेतलाय की जाताच आपण आहे की अशा नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग धरण करूया, वंदन करूया. हर नर्मदेचं वर्णन करताना काय म्हटलं आहे कि नर्मदे में जितने कंकड़ है उतने शंकर है. क्या कहा जाता है, जितने पत्थर हैं छोटे छोटे बड़े वो कौन है, भगवान शिव स्वरूप लक्षात. इसलिए क्या कहते हैं, नर्मदे में जितने कंकड़ है उतने शंकर. एवढेच नाही बघा, इतर ठिकाणी नद्यामध्ये स्नान करावं लागतं तेव्हा पाप जातं बरं का. काय, इतर नद्यामध्ये आपको क्या करना पड़ेगा, डुबकी लगाना पड़ेगा तो आपका पाप छूट जाएगा. लेकिन नर्मदा की विशेषता ऐसे ही उनके दर्शन मात्र से अपना पाप, इतनी नर्मदामय की महिमा. म्हणून आपण किती भाग्यवान आहोत या अनुष्ठानाच्या निमित्ताने होईना नर्मदा मैया का दर्शन, उनका नाम, उनके डुबकी लगाना की अब सब मूर्ति इसका लाभ उठा रहे. इसलिए सभी जगह ताली बजा के सभी का आपका अभिनंदन करते. तद्वत नर्मदेश्वर असेल किंवा ओंकारेश्वर, इकडे महाकालेश्वर, इकडे महेश्वर,
असे अनेक महादेवाचे आहेत स्थान आहेत. अशा सर्व महादेवांच्या चरणी वंदन करूया. तर अनेक देवीचे स्थान आहेत, त्या देवीच्या चरणी वंदन करूया. पवित्र अशी खलघाटची भूमी, या भूमीला वंदन करूया. आणि आपल्या भारतीय वंशाच्या गोमातेला बघा वंदन करूया. आणि या जनशांती आपलं ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा या निमित्ताने संपन्न होणारा खलघाटचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व भाग्यवान सज्जन, माता भगिनी, बालगोपाल आपल्या सर्वांचं जे त्याचप्रमाणे उपस्थित आमच्या ठकांबरोबर सेवा काम याने लाठी काठी आणि नारळाचं काम करते. नारळ क्या कहा तोड़ते मत्थे पर टेकते, पीठ पर रक्त तोड़ते, हाथ पर तोड़ते की नहीं, 2 मूर्ति इधर खड़े की इनका नाम क्या है, अपनी निवृत्तीच नाही. हां, निवृत्ती ज्यांचं नाव काय आहे काठीवर रघुनाथ. जरा जोर ताली बजा के उनको भक्तों का कितनी कला भगवान ने उनको दिया है कि नारियल तोड़ना कोई आसान बात नहीं थी, वो लेकिन बहुत सहजता से और उनकी कला से बरोबर नारियल तोड़ते. सुरा भी रखते कि तो अच्छी बात है. उसी के साथ हमारे उपखेड़ वाले जहाँ गिरनेश्वर महादेव का स्थान है, बाबा जय भालचंद्र स्वामी का स्थान है. ऐसे उपखेड़ किए हमारे श्री भीमपुत्र जैसे हमारे प्रभाकर जी, लेकिन उनके साथी कौन कौन है तुमच्यावर, कोण आहे? हाँ, संभाजी दादा, शांताराम पाटील, हाँ हाँ, प्रल्हाद बापू, समाधान ते टोपीवाले, हाँ संभाजी नाना, आमचे रतन भाऊ आलवाडीचे चंद्रभाऊच्या जोडी. असे सर खानदेश होते, मना गाँव मना देश मना खानदेश के ऐसे ही हमारे खानदेश के भक्त उपस्थित है. हमारे भूसे मामा हम सभी साहित्य भंडार का वन यानी सब चलाते कि सभी को बाबा जी का साहित्य का लाभ कैसा अलग ढंग से मिले, ऐसा उनका प्रयत्न रहता है. ऐसे हमारे ज्ञानेश्वर जी भूसे जरा ताली बैग उनका ही बोलते. ऐसे जो जे पधारे हैं हमारी माता बहनी यहाँ की हो, उधर से आए महाराष्ट्र की हो, जैसे महाराष्ट्र की जीजाबाई है कि महाराष्ट्र की और अनेक माता है कि जोशी उसी यहाँ के कौन से एमपी में कौन सी माता प्रसिद्ध है किसके नाम से? नहीं ना, एमपी मधली नहीं ना. कोणती माता प्रसिद्ध आहे? मध्य प्रदेश में कौन सी माँ प्रसिद्ध हुई है? नरोत्तमय्या स्वरूपच आहे नरोत्तमय्या. हाँ? विजयसन हाँ, विजय विद्यासिनी. विजय- ताली बजाएगा जो है विद्यासिनी माता स्वरूप सभी माताओं का अभिनंदन करते हैं. तो आप जैसे चित्रगुप्त बाबा जी कहते थे ना, चित्रगुप्त क्या करता है, हर दिन रात 12 बजे जो भी आपने किया ना वो पूरा की पूरा पाप पुण्य उनका विनती करते हैं. जैसे ये हमारे कैलाश पाटिल क्या करते हैं, आप सबका आपको सबको खींचे नहीं पकड़ रहे इस कैमरे से दृष्टि माध्यम से आप सबकी तस्वीर हो, आप क्या क्या कर रहे हैं कि सबका दर्शन जो मोबाइल से जुड़े हैं वो उनको दर्शन देने का प्रयास कर लेते हैं. तो जरा ताली बजा के उनका ही अभियान करेंगे. तो ठीक है, हम अब आगे थोड़ी चलेंगे क्योंकि आपका आज का कौन सा सब्जेक्ट विषय है कि नामस्मरण यानी गुरु का नाम कितना महत्वपूर्ण है, गुरु का भजन क्यों करना चाहिए, इसका ज्ञान होना बहुत जरूरी है. नहीं तो गुरु के भजन करके उनका ज्ञान नहीं तो आपको उनकी महिमा में पता चलती. म्हणून पुनः आप सभी हाथ ऊपर उठाए, भजन करें गुरु का भजन. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय नमः. नमः.
नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय। कितना लाभ इस भजन के माध्यम से मिल सकता है, सुनो जरा गौर से सुनो माता हर आप सब भक्त हूँ। अपने घर में जब ये भजन चलेगा, भजन बोलेंगे, तो अपने घर में भूत पिशाच आएगा क्या? कितनी लाभदायक है कि ये भजन की महिमा। जिस घर में ये भजन होगा वह कौन आएगा नहीं? राक्षस बोलते हैं, राक्षस भूत पिशाच बोलते हैं ना, वो अपने घर में एंट्री नहीं करेगा। और कौन आएगा नहीं? अपन मराठी में ना डाकिन डाकिन चिटकिन, जो डाकिन चिटकिन बोलते हैं ना, कोई अपने घर में नहीं एंट्री प्रवेश करेंगे। क्यों नहीं, कब नहीं करेगी? जहाँ कौन सा भजन चलेगा, ओम जना जनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनाय नमः ओम जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। जिस घर में भजन चलेगा वहाँ की सास और बहू भी कैसे रहेंगे? हाँ, कन्या और माता की इस नाता से वो जुड़ जाएगी और भजन करते 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 क्या प्रेम में बह जाएंगे, उनका प्रेम बढ़ जाएगा सास और बहू का। कि नहीं? कितनी महत्ता इस बाबा जी के नाम के भजन की। सास बहू अपने प्रेम से रहेंगी, कैसे रहेंगी? वो कन्या और माता के नाते से। ये इसलिए क्या क्या कौन सा भजन करना है? ओम जना जनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जना जनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। जिस घर में ही भजन चलेगा वहाँ के भाई भाई कैसे रहेंगे? कैसे रहेंगे? राम और भरत लक्ष्मण की जैसे भाई लोग के जैसे चार भाई ना कितने प्रेम से हो रहते थे कि उसी तरह से, लेकिन कब रहेंगे? ओम जना जनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय। इसलिए हर एक के परिवार में, कुटुंब में, अपने घर में भजन कितना महत्वपूर्ण है, ये कहने की जरूरत नहीं थी। और जिस घर में भजन चलेगा वहाँ गोड़ यानी मीठा मीठा क्या खाने पीने को मिलेगा? क्या मिलेगा? मीठा मीठा खाने पीने को मिलेगा। बहुत प्रेम से सभी रहेंगे, एक साथ रहेंगे, सभी को खिलाएंगे, प्रेम से खिलाएंगे, मीठा मीठा खिलाएंगे, अमरस खिलाएंगे, मिठाई खिलाएंगे। लेकिन कब खिलाएंगे? ओम जना जनाय नमः ओम जनार्दनाय नमः जना जनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। उनके कोई खर्चा, उसको कोई खर्चा है क्या? ये भजन करने के लिए कोई खर्चा है क्या? कोई भी खर्चा नहीं, लेकिन उसके लिए क्या लगता है? श्रद्धा और प्रेम लगता है। क्या लगता है? प्रेम भाव से और श्रद्धा से ये भजन करना पड़ेगा, है कि? तो कितना लाभ हो, कितना कौन कौन सा कितना लाभ होता है अभी बाबा ने बताया ना। ये साधन कितना महत्वपूर्ण जरूर है कि अपनी सभी के लिए। और प्रेम से हाँ हाथ ऊपर उठाओ। ओम ओम जनार्दनाय नमः जनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। नाथ महाराज कहते हैं भागवत में, न करिता नवे वृक्षाचे छेदन तरी तरी कोटी कोटी साधन आणि आने आन केली. म्हणजे गुरुचं भजन सोडून तुम्ही कोट्यावधी साधन केले बघा. काय म्हणणार नाथ महाराज? गुरुचं भजन सोडून तुम्ही शेकडो हजार लाखो जरी साधने केली तरी ती काही उपयोगाची नाही. आणि म्हणून गुरुभजन प्रत्येक भक्तासाठी किती महत्वाचं आहे. बरं त्या गुरुभजन आणखी काय होतं का? आणखी काय होतं लक्षात घ्या. और आगे कहते हैं नाथ महाराज, गुरु भजन से क्या होता है?
अपना जो भय है, भय, हर के दिल में भय है, डर है, डर लगता है कि नहीं? हर को डरने का लगता है, मरने का डर लगता है, क्या हो गया, कुछ नहीं, कुछ पता नहीं कि नहीं। डर, अनेक तरह का डर, यानी भय मनुष्य के अंदर छिपा होता है। यह डर भी कब भाग सकता है? ये भजन से। इसलिए उन्होंने उदाहरण दिया। कौन सा उदाहरण दिया? पहला उदाहरण कौन सा दिया? कौन सा दिया? ये फौजी का उदाहरण, फौजी का। तो फौजी क्या करता है? अपने बाउंड्री पर शत्रु का लिए क्या करता है? क्या करता है? हम्म? जब सीमा यानी बाउंड्री पर अपना फौजी रहेगा, तो अपना पड़ोसी जो शत्रु है वो अंदर घुस सकता है क्या? सकता है क्या? घुसने का उन्होंने क्या प्रयत्न किया, तो अपना फौजी क्या करेगा उसको? हम्म? है कि उनको भगाने की प्रयत्न करेगा। चलो, काय का अंदर घुस रहे, भागो यहाँ से, है की? तसं बघा, महात्मा म्हणतात, जो गुरु भजन करेल त्याचं सुद्धा काय होईल? सार भय हा, पळून जाईल. असं. पहिलं उदाहरण दिलं, पहिलं उदाहरण कोणाला दिलं? सैनिकाचं. तर बघ, फौजीच उदाहरण दिलं. जसा सीमेवरचा सैनिक आहे, शत्रूला पेटवला होता, कोणाला पेटवला होता? शत्रूला. आणि जसा सीमेवरचा सैनिक शत्रूला पिटाळून लावतो, तसं गुरुभजन काय करतं? संसार भयाला पिळून. पेटवण्यासाठी. असं मी गुरुवार पहिलं उदाहरण दिलं फौजीचं. दुसरं उदाहरण दिलं नारद महाराजांनी. दुसरं उदाहरण कोणतं दिलं बघा? जसं आता हे नवव्रत तीर्थ है कि नहीं? नवव्रत तीर्थ है, इसमें डुबकी लगने के बाद क्या होता है? अपना पाप नष्ट होता है. तसं गंगोदक तीर्थ काय करतं? पापाला नष्ट करते, पापाला पळवून लावतात, तो नष्ट करतात. तसं गुरुभजन काय करतं? संसार भयाला पळून लावतो. दुसरं उदाहरण कोणतं दिलं मग? गंगोदक. गंगाजल. गंगाजलचं उदाहरण दिलं. पहिलं फौजी, दुसरं गंगा, तिसरं उदाहरण लक्षात है. तीसरा उदाहरण कौन सा दिया? कि अपना डर भाग गया, ऐसे कैसा पता चलता है उसके लिए? ये उदाहरण म्हणून घ्यायचे. तिसरं उदाहरण कोणतं दिलं? महात्मा तिसरं उदाहरण कोणतं दिलेलं आहे? हनुमंत. हा, जसं बघा, हनुमंत रस्त्याने चालले आणि त्या रस्त्याने हा तिकडचं भूत काय करायले? भूताने बघितलं का समोरून येत आहे, कोण येत आहेत? हनुमंत येत गेले. भूताने कोणाला बघितलं? हनुमंताला. हनुमंताला बघतात भूत काय करते? मग हनुमान समोर जाते का? सभी भूत 12 रास्ते से काय करते? भाग जाते. भाग जाए. कितने रास्ते से? 12 वाटांनी पळून. 12 रास्ते से भाग जाते. कौन भाग जाते हैं? कौन जाते भाग? हाँ? भूत भूत. लेकिन कब भाग जाते हैं? जब हनुमान जी आ रहे रास्ते से, वो रास्ते से उन्होंने हनुमान जी को देखा. किसको देखा? हनुमान. हमारे सामने हनुमान जी आ जा रहे हैं, तो भूत क्या करते हैं? भाग जाते हैं. यानी हनुमान जी का उदाहरण उन्होंने दिया तीसरा. चौथा उदाहरण कौन सा दिया? एकूण 6 उदाहरण, 6 उदाहरण. अमृत. हाँ, जैसे मृत्यु के समय हमने अमृत प्राशन किया, तो क्या होता है? मरणाला मरण. हाँ, मृत्यू को मरण आता है. मृत्यू को मरण आता. मरणाला मरण कशाने येतं? कशाला? अमृताने. अमृत प्राशन होतं. जसं अमृत प्राशन केल्याने काय होतं? मरणाला मरण येतं बघा. तसं गुरुभजनाने काय होतं? संसार भयाला मरण आहे. बरं का? आणि पुढचं उदाहरण कोणतं दिलं आणखी? मरताना नामस्मरण. की मृत्यू समयी जर मुखामध्ये भगवंताचं नाम आलं, परत नाम आलं, मात्र कधी? लक्षात घ्या, मृत्यू समयी नामस्मरण मुखात यायला किती पुण्य करावं लागतं. ते सहजासहजी येत नाही. जिंदगीभर म्हणजे जीवनभर तुम्हाला नामस्मरण करत राहावं लागेल. तेव्हा मृत्यू समयी काय येईल? लक्षात. देवाचं नाव. जसं मृत्यू समयी आपल्या मुखात जर भगवंताचं नाम आलं, तर कोणाला लाथा सध्या? यमाला. कोणाला? यमराज को.
क्या होता है? यमराज को क्या होता है? ठुकराते, पैर से आपले ठुकराते की काय? यमदूत को पैर से ठुकराते थे. कौन ठुकराते? देवदूत. देवदूत क्या करते हैं? यमदूतों को भागने लगे उनके पीछे पड़ते उनको ठुकराते. उसी तरह संसार भय मग कधी जातं ते? म्हणून अशा अनेक गुणाच्या माध्यमातून मग ते सिद्ध करण्यासाठी हे उदाहरण दाखवलं. काय कशासाठी उदाहरण दिले हे? की तुमचं संसार भय पळालं का नाही तुम्हाला कळावं लक्षात. यासाठी उदाहरण दिली. म्हणून गुरुभजन ऊपर हात उठाए. ओम ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. इसलिए सभी माताओं ने क्या करना चाहिए? अपने घर में बच्चे को सबको लिए क्या कहना? अरे भाई क्या करो? गुरु का भजन करो. क्या करो? गुरु का भजन. हाँ. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय. ओम जनार्दनाय. परिवार के जब सब लोग भजन गाएंगे, भजन करेंगे, तो क्या होगा? सब अच्छे रास्ते चलेंगे. सब कैसे चलेंगे? अच्छे रास्ते चलेंगे. उनके मन में बुरा क्या? बुद्धि सद्बुद्धि मिलेगी. वो दूसरे के लिए बुरी बात नहीं सोचेंगे. हमेशा क्या सोचेगा? सभी का अच्छा हो जाओ. प्रभाकर भैया की अच्छा हो जाए, संभाजी भैया की अच्छा, सभी का अच्छा हो. रतन भाई सभी का सभी का अच्छा हो जाए. उनके दिल में कौन सा बात करेगा? उस कौन सा बात करेगा? सबका अच्छा हो, सबका अच्छा हो, सबका अच्छा. लेकिन कब? उसको क्या करना पड़ेगा? भजन. हाँ. ओम जनार्दनाय नमः. 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 ओम जनार्दनाय. म्हणून आजच्या पर्व कालावर भावनाची आनंदाला तुम्ही मोठ्या प्रेमाने आनंदाने गुरु भजन केलं. म्हणजे अनेक अनुषंगाचे बघा प्रेमाने जप करीत आहेत. आणि ज्यांनी सत्यमत या न्यायाने खरे भले इमानदारी दाखवली गेली, की आम्ही मोबाईलचा उपयोग केला, आम्ही काय केलं? व्यसन केलं. की ते खरे बोलले, मी सत्यमध्ये असं इमानदारीपणा त्यांनी दाखवलं. म्हणजे म्हणून त्यांचे जर टाळी वाजून आम्ही आता का बाबा काय उभे करणार नाही. मात्र ज्यांनी त्यांनी समजून घ्यायचं आहे. काय समजून घ्यायचं आहे? समजून आलं की इशारा खूप होता की ज्यांनी त्यांनी समजून घ्यायचं आहे की आपण मोबाईल आपल्याजवळ ठेवायचा का नाही? सांगा. विष आपण जवळ ठेवतो का आपल्याला? सांगा. विष आपल्या जवळ ठेवतो का? तसं मोबाईल म्हणजे काय आहे अनुष्ठानामध्ये लक्षात आहे. मोबाईल म्हणजे काय आहे? खरं बघा, मोबाईल वापरल्याने काय होतं अनुष्ठानामध्ये? मौनाचा भंग काय होतो? आता मौनाचा भंग झाला सांगा, अनुष्ठानाचं फळ मिळेल का? शरीरात जप बघावया लक्षात. मग बाबांनी तुम्हाला हा त्रास कशासाठी दिला? तुमचे मोबाईल जमा करायचा त्रास तुम्हाला कशासाठी दिला हा त्रास? आहे की तुमचं अनुष्ठान व्यर्थ जाता कामा नये. नाही तर तुम्ही पुन्हा म्हणा आम्ही बाबा अनुष्ठान केलं कुठं, त्याचं आम्हाला काही फळ मिळालं नाही, आम्हाला काही फायदा झाला नाही, आमची काही इच्छाही पूर्ण झाली नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण काय? अरे भाऊ, तो मोबाईल तसा ठेवला जवळ, त्याचा उपयोग करीत बसला की म्हणजे बघा बाजारात भाजीपाला आहे का? अशा आहे की अशा. त्याप्रमाणे आता जे काही बघा, कारण पडिले बळी जसं करा. त्याची जर मला सवय लागली ना, ती काही लवकर जात नाही बघा. आणि ती सवय काही गोचरासारखी. याला पुढीची सवय लागली ना, एकदा काही इतके बघा विहीर बघा,
शूरवीर बाबांना पाहायला मिळाले किंवा इतके बुद्धीचे पक्के बघा बाबांना बरं का. त्यांनी विचार केला या याचं नुकसान होतं ना काही हो ते व्यसन असं करायचं व्यसन करायचं करायचं नाही. एक निष्ठ काय काय एकनिष्ठ काय कंट्रोल बघा त्यांचं म्हणून जर टाळू अशा बद्दलच आम्ही अभिनंदन केलं साहेब. काही म्हणते आता काय काय बाबाचं म्हणजे पुढे का होणार आपल्याला होत नाही त्याशिवाय है की है की. अरे भाऊ जैसा कर्म करेगा वैसा सांगा पुढे खाऊन अनुष्ठान केलं त्याचं फळ काय सांगा आणि पुढे न खाता अनुष्ठान केलं त्याचं फळ काय है की. सोपं गणित नाव आहे की. म्हणजे विष टाकून काय केलं जेवण भोजन केलं त्याचा परिणाम काय आणि विष न टाकता काय केलं भोजन केलं म्हणजे आंबरस केला तर काय आहे? किती आनंद येण्यासाठी आणि म्हणून सर्व भाग्यवंतांनी विचार करा म्हणजे अनुष्ठानामध्ये काय करावं काय करू नये त्याचं ज्ञान होणं फार लक्षात आलं. नाही तुम्हाला हेच कळालं नाही अनुष्ठानाला बसले मोबाईलही चालू गॅस नाही चालू कधी मधी नाही कधी बोलायचं चालू काय काय बोलायचं नाही का गप्पीत बोलायचं ते म्हणजे इकडे कुठे बाबा मला म्हणजे तिला परस्पर बात आणल्या नसतात. मात्र गरजेचा विचार करावा जरी तुमचा विचार असेल की आम्हाला कोण पाहून राहिले मात्र धर्मशास्त्र काय सांगतं बाबाजी सर्व ठिकाणी आहे. बाबाजीला सर्व कळतं कळतं बाबाजी सर्व पाहता मग तुम्ही पुढे राहा मग काही करा कॅमेरा इज ऑन लक्षात आहे. अशा रीतीने आजच्या या संघ सत्रामध्ये बरं का अनुष्ठान सर्वात महत्वाचं लक्षण बघा मुद्दा लक्षात घ्यायचं आहे की चूक करायची नाही माहिती काय करायची नाही चूक म्हणजे काय बघा चूक म्हणजे काय झालं बरं का नियमाचं उल्लंघन एक गळकं भांड आहे काय नाही चूक करणं म्हणजे गळकं भांड आहे. आता सांग गाठवा किती पाणी टाकीत राहिलं ते भांड भरल का तरी कमच राहिलं आपण तर पालत्या गाड्यावर पाणी असा प्रकार लक्षात घ्या. चूक करायची चूक करायची चूक करायची गणितामध्ये त्याला माहित काय माहिती गणितामध्ये त्याला काय म्हणतात त्रुटी त्रुटी कमीत कमी त्रुटी गणितामध्ये काय प्रमाण गणितामध्ये जास्तीत जास्त बघा त्रुटी कमी करावा आणि त्या अनुषंगाने नाथ महाराजांनी बघा सुंदर उल्लेख केला बघा किती वाजले आता आपल्याला संपत अजून 15 मिनिटं 9:30 अजून 15 मिनिटं म्हणा माझी 9:30ला आपण त्यांना मोकळं करून असं बघा नाथ महाराजांनी सुंदर त्यासाठी विषय घेतला काय विषय केला नाथ महाराजांनी त्यासाठी अध्याय नंबर 7वा अध्याय गीतवा 7वा अध्याय 7व्या अध्यायामध्ये वर्णन बघा नाथ म्हणजे एका प्रसंगाचं केलं काय कोणत्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे म्हणे यदू राजा अरण्यातून जात होता यदू कुठून चालला होता यदू राजा जंगलात त्याला कशाची आवड होती वनकिडीची बघा वनकिडीची आवड म्हणजे वनामध्ये फिरायची त्याला आवड होती म्हणून तो यदू राजा कुठं चालला होता कुठून चालला होता वनात जंगलातून जात होता ज्याला यदू राजा रस्त्याने जाते जंगलाच्या तर जात असताना समोरून त्याला येताना कोण दिसलं अवधूत कोण दिसलं अवधूत लक्षात घ्या यदू राजाला समोरून आणि ते अवधूत बघा कसे दिसले ब्रह्मानंदाने डुलत ते कसे चालत होते ब्रह्मानंदाने डुलत जसं हातीने असं कसं डुलत चालतो आहे की असं डुलत तसे बघा ते अवधूत कसे चालत होते ब्रह्मानंद आनंद नाही परमानंद नाही कव्यानंद नाही तर किती आनंद चौथा ब्रह्मानंद बघा ब्रह्मानंद ब्रह्मानंद याच्या पेक्षा श्रेष्ठ दुसरा आनंद नाही ब्रह्मानंदाने ढोलत कोण चालत होतं येत होतं अवधूत भगवान एवढेच नव्हे तर
आत्मतेजाने प्रकाशमान म्हणजे त्यांना संपूर्ण जग दिसत होतं. भगवंत स्वरूप जे जे दृष्टी दिसते ते रूप. सर्वांमध्ये ते काय पाहत होते? भगवंताला पाहत होते बघा. आत्मतेजाने प्रकाशमान. समोरून असे अवधूत येताना कोणाला दिसले? यदुराजाला. निरीक्षण कर निरीक्षण. कारण बघा समोरचा व्यक्ती कोण आहे त्याची आपल्याला ओळख पाहिजे की नाही. बिगर ओळखीचा तुमच्या बरोबर राहिला त्याने मला डरला. है की? त्याने का व्यापारी येत्या त्यांचा पत्ता राहत नाही. मस्त 2-4 वेळेला पैसे पेड करतात. है की? 2-4 वेळा पैसे पेड तर तुम्हाला वाटतो आपल्याला चांगले पैसे मिळून राहिला का. मग तुमचा विश्वास त्याच्यावर बसतो. 4-5 वेळा कार्यक्रम झाला, पैशाचा देवाणघेवाण झाला, 6व्या वेळेला तो असं खरेदी करतो तुमच्या रोखात 7-8 लाखाची. पुन्हा पळून जातो तो पुन्हा. आहे की म्हणून समोर कोण व्यक्ती याची ओळख म्हणतात. जाणतेने गुरु भजिते. जाणतेने गुरु भजिते. समोरचा शेजारी मित्र कोणी असावं का त्याची ओळख असणं फार आवश्यक आहे. हा फसवा आहे, खरं बोलणार आहे, खरा बोलणार आहे, कसा वाटतं त्याचं ज्ञान बघा आपण असणं फार आवश्यक आहे. म्हणून निरीक्षण केलं. कोणाचं निरीक्षण केलं? त्या यदुराजाने त्या अवधूत निरीक्षण केलं बघा. हा खराच बघा अवधूत आहे का. संपूर्ण लक्षण बघितलं. सर्व लक्षणं बघितले बरं का त्या अवधूताची. कोणी? त्या यदुराजाने. यदू साधा साधा राजा नव्हता. तो सुद्धा कोण होता? भगवान कृष्णाच्या कुळातला होता. कोणाच्या कुळातला होता? म्हणजे कृष्णाचा पूर्वज का पूर्वज? कोणाचा पूर्वज होता तो? भगवान कृष्णाचा यादव कुळाचा पूर्वज होता यदुराजा. निरीक्षण केलं. तर निरीक्षण करताना काय दिसलं? जाणवतं का गळ्यामध्ये? जाणवं. म्हणून त्यांना तो कोण वाटलं? ब्राह्मण वाटला. कोण वाटला? आणखी सर्वांगाला भस्म काय लावलं होतं? सर्वांना काय लावलं होतं? भस्म. भस्म लावलं. असं होतं बघा अवधूत लक्षात घ्या. काय लक्षण त्या अवधूताचे. त्यांनी सर्व आश्रमाची होळी करून टाकली होती. म्हणजे काय? चारही आश्रम म्हणजे तो सर्व विदेही झाला. काय झाला होता? विदेही अवस्था. कोणत्या आश्रमात तो बांधला गेला नव्हता. मुक्त त्यामुळे मुक्त. आता तो अवधूत कोणाला दिसला येताना? यदुराजाला. ज्याला ओळख झाली त्या यदुराजाने काय केलं? आपला डोक्याचा राज मुकुट बाजूला काढून ठेवला. साष्टांग नमस्कार कोणाला केला? अवधूत भगवंत. बरं. कोणी केला? यदुराजा. कोणाला केला? अवधूत भगवंत. काय केलं? साष्टांग नमस्कार. आणि केल्यानंतर गौरव केला. काय गौरव केला? म्हणजे मी अनेक प्रकारे बघा संत साधू किंवा अवधूत बघितले बघा. आता आपल्यासारखे लक्षण असलेलं मला कोणी आजपर्यंत पाहायला मिळालेलं काय बघा लक्षणं ती अवधूताची होती. मग प्रश्न केला कोणी? यदुराजाने अवधूत. काय प्रश्न केला माहिती आहे का? अत्यंत सुंदर जो प्रत्येक महिला असो पुरुष असो प्रत्येकाच्या जीवनासाठी निगडीत आवश्यक बघा असा प्रश्न यदुराजांच्या अवधूत केला. कोणता प्रश्न केला? ऐका अत्यंत महत्वाचा. यदुराजा प्रश्न करत आहेत अवधूताला. म्हणे अवधूता आपण एवढे आनंदी आणि समाधानी का आहोत? काय प्रश्न केला? आपण एवढे आनंदी आणि समाधानी का? प्रत्येकाला आनंदाची गरज आहे की नाही? समाधानाची लक्षात घ्या. ज्याची गरज या जीवाला बघा. प्रत्येक जीव कशाची अपेक्षा करतो? आनंदाची अपेक्षा. आणखी कशी अपेक्षा करतो? समाधान. ज्याची गरज बघा प्रत्येक जीवाला तोच प्रश्न यदुराजाने अवधूताला केला. आपण एवढी आनंदी आणि समाधानी का आहात बघा. मग सुंदर उत्तर बघा त्या अवधूताने दिलं. अजून सुद्धा उत्तर देताना काय बघा अत्यंत आनंद झाला. कसा आनंद झाला माहिती आहे का? त्या अवधूताला किती आनंद झाला? कसा आनंद झाला? म्हणजे म्हणे जसं समुद्र उचमळावा म्हणजे ना
पौर्णिमेला नाही का समजा काय होतं भरती येते क्षीरसागर क्षीरसागर उचलून पडा. त्याप्रमाणे किंवा काळे चार बघा ढग काय करावे आकाशामध्ये यावे ढगाचा कडकडाट व्हावा काय काढावा आणि कडकडाट झाल्यानंतर मोर आनंदाने नाचायला लागे बघा. किती आनंद कोणाला होतो मग केव्हा कडकडाट आवाज होतो ना लक्षात घ्या ढगांचा विजय सहित त्या मोरांना आनंद बघा. त्याप्रमाणे आनंद बघा कोणाला झाला त्या अवधूताला झाला. आणि अवधूत काय म्हणतायत म्हणे हे राजा म्हणे तुझ्यासारखा सुलक्षणी राजा मी आतापर्यंत पाहिलेला नाही. गौरव केला कोणाचा त्या राजा. तू कसा आहेस म्हणे म्हणे राजा तू कसा आहे म्हणे हे पुरुष सिंह तू सिंहासारखा आहे कसा नाही सिंहासारखा हे यादव श्रेष्ठ यादव मध्ये श्रेष्ठ या बघा राजा तू आहेस म्हणा. एवढंच नाही तर सर्व सिद्ध लक्षणांनी युक्त असा तो राजा बघा. सर्व लक्षण तुझ्यामध्ये आहे काय जेवढी लक्षण राज्यामध्ये अपेक्षित आहे बघा ते सर्व लक्षणं आपल्यामध्ये मला दिसले बरं का. आता सिद्ध लक्षण आणि शुद्ध असा राजाच व्हायचं बरं. असं कोण कोणाचं वर्णन करून राहिलं अवधूत भगवंत यदुराजा. मग अध्याय किती आहे 7वा. कोण कोणाचं वर्णन करून राहिलं यदुराजा अवधूतांचं आणि अवधूत यदुराजा. ही कथा कोण कोणाला सांगून राहिलं श्रीकृष्ण उद्धवाला. महत्वाचं. आणि मग काय बघा अवधूत काय सांगतायत प्रश्न काय होता अवधूत आपल्या यदुराचा प्रश्न काय होता आपण एवढे आनंदाने समाधानी का. तर उत्तर देताना काय सांगताय बघा अवधूत म्हणे हे यदुराजा गुरु शिवाय आत्मप्राप्ती नाही काय सांगितलं गुरु पहिलं बघा पहिलं वाक्य काय सांगितलं गुरु बिना आपको कोई सही आत्मज्ञान नाही. आणि म्हणून मी काय केले म्हणे 24 गुरु केले म्हणे. किती गुरु केले 24. अशा आहे ते कशासाठी केले कशासाठी म्हणे 24 गुरु केले म्हणे ज्याचा घेतला गुण तो गुरु केला मी जाण. म्हणजे मस्त काय करू राहिले जप करू राहिले ध्यान करू राहिले हा गुण घ्यायचा की नाही बघा चांगले गुण घेण्यासाठी. आणि दुसरे काय वाईट गुण अवगुण काय करायचे सोडून द्यायचे. दुसरा जर एखादा पुडी बाजार असला बाटली बाजार असला त्याचा अवगुण सोडून द्यायचा का घ्यायचा बघा त्या ज्याने ग्राह्य म्हणजे अवगुण पाहून सोडून द्यायचे समोर त्याचे अवगुण प्रकाराचे पाहून सोडून द्यायचे ते घ्यायचे बरं का अवगुण घ्यायचे म्हणून काय घ्यायचं सद्गुण गुण गुण ज्याचा घेतला गुण तो गुरु केला मी जाणार. ज्याचे मला चांगले चांगले गुण दिसले मी आत्मसात केले म्हणून मी त्याला गुरु केलं. आणि ज्यांच्यामध्ये मला अवगुण दिसले कोई लोग क्या करते हैं माता क्या करते हैं किसका भी लोटा का कपड़ा का उठा के अपने घर में ले जाते हैं यहाँ की नहीं उधर क्या माता कहती यहाँ की अच्छी माता है कोई बाहर किसी का कोई सामान पड़ा हुआ दिखाई दिया कोई माता क्या करती है उठाती है और अपने घर में ले जाती है. एक क्या होता है प्रवृत्ति एक स्त्री के जिंदगी में एक प्रवृत्ति होती है कोई दिखाई देता वो उठा लेकर घर में जाना लेकिन कोई ऐसी माता हमने देखी है कौन सी माता देखी है किसका सामान पड़ा हो वो लेना और किसका उसने क्या करना इंक्वायरी करना और जिसका उसको दे देना. जब ताली बजा ऐसी बातों का कहना कि किसी का भी सामान अपने घर में नहीं रखना उसको बोलती चोरी का सामान क्या अपने घर में नहीं रखना. घर में क्या क्या नहीं रखना अभी सभी माताओं ने सुनो कि क्या करना माता ने अपने जीवन में क्या करना है. पहली बात को उन्हें ध्यान में रखनी है किसी का भी सामान अपने घर में रखना नहीं इसे उठा के लाना किसका जो भी लेना है तो पूछ के लेना जो बाजार से खरीद के लाना लेकिन पड़ा हुआ और किसका सामान में घर में रखना नहीं. पहली बात
दूसरी बात मान, अपने घर में फटा हुआ कपड़ा, कौन सा कपड़ा, फटा हुआ कपड़ा रखना है। और क्या रखना नहीं, फूटे हुए बर्तन, बर्तन, कौन सा बर्तन, फटा हुआ बर्तन, फूटे जो हुए बर्तन है बर्तन, वो भी अपने घर में रखना नहीं। तो कौन सा अच्छा, जो अच्छा बर्तन है वही रखना, जो अच्छा नहीं उसको रखना नहीं। उनको क्या करना, हाँ, क्या आपको पता है क्या करना उसको, उसी तरह उनकी, हाँ, उसी तरह से। और माता ने और क्या करना है, अपने घर में क्या बोलते हैं उसको, मकड़ी का जाल, हाँ, अपना घर कैसा होना चाहिए, स्वच्छ कैसा होना है, साफ, अपना घर साफ होना चाहिए। कौन सा भी कम मकड़े उसके वो तो जाल जाल, उसमें तो जाल जाल रखना नहीं, तो सब निकाल देना। और नाता कैसा निभाना है, उसके साथ साथ माई लोग जिंदगी में क्या क्या करना है, क्या करना नहीं, इसके बारे में आप सोचेंगे। ये आप 2 दिन है आपके लिए, हम प्रयास करेंगे कि माता ने अपनी जिंदगी क्या करना है और क्या नहीं करना है कि नहीं। तो ये ज्ञान होना बहुत जरूरी है कि नहीं, एक चीज को ज्ञान पता नहीं होता और माता किसी से रास्ते चली जाती है, और क्या होता है, बिगड़ जाता है कि नहीं, काम बिगड़ जाता है कि नहीं। आपको काम बिगड़ना नहीं तो काम जुड़ाना, क्या जोड़ना है। इसीलिए क्या करना है माता लोगों ने, क्या करना नहीं, इसके बारे में आप क्या बताएंगे, आप सोचेंगे। यही बाबा की कृपा से। कितनी 5 मिनट रहेगा, ठीक है ना? 3 मिनट भागा, 3 मिनट। हम्म, इसलिए हमारे बच्चा, हमारे जो तीन, हाँ, तीन क्या, हाँ, नहीं ना, 3 मूवी, हाँ, 7व्या अध्याय में कोण गेले बा? 24 गुरु सांगायचे, 24 गुरुच्या जे ओव्या ना, ओव्या 3 ओव्या आहे बघा, 3, वो भी नंबर के साथ का है, वो भी नंबर के साथ, कौन सी हुई उसका अर्थ क्या है वो भी अपने सामने बताएगा, जरा ताली बजाएगी। युवराज साथे, त्याचं नाव आहे, सिल्लोड तालुक्यातला आहे. अध्याय क्रमांक 7, ओळी क्रमांक 347, 48, 49. पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, आपशितांश 7, वातचंदांश, कपट परिचा 8वा. अजगर, शिंगू, पतंग, मधमुचिका, जगमुग, आणि नभ्याच्या संघ नागेशंगून पिंगला, टिटवी आणि रेकरू, कुंभारे आणि शेकरू, सर्पदातांनी केकतुरू, एत्तुरू गुरुन 24वा. अर्थ अवधूत आणि केले 24 गुरु. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, भ्रूण, हरिण, मासा, पिंगळा, टिटवी, बालक, लोहार, सर्प, कोळी, कोमरी माशी. और जो ने कितने गुरु किए, 24 24, इसलिए किए, मंत्र दीक्षा के लिए नहीं, तो किस लिए किया, गुण लेने की. हाँ, कौन से प्राणी में कौन सा अच्छा गुण है, वो क्या करना, वो आत्मसात करना, वो क्या करना, स्वीकार करना। और जिसमें अच्छा गुण है, बुरा गुण है, बुरा गुण है, उनको क्या करना, छोड़ दो. उनको ठुकरा देना, उनको छोड़ देना। इसी ढंग से कितने गुरु किए, 24 इनका नाम क्या कहा है, पृथ्वी, पृथ्वी, वायु, आकाश, अग्नि, जल, चंद्र, सूर्य, कपोत, समुद्र, अजगर, पतंग, मधमाशी, भृंग, हरिण, मासा, पिंगला झाली, पिंगला झाली, पिंगला, टिटवी, हा, ठीक आहे. कुमारिका, बालक, नाही अजून कोळी राहील ना, कोळी. पुढे बालकानंतर सर्प, कोळी, हा, कोळी आणि कुंभारी मध्ये. लोहार आणि कुंभार. बस, हाँ। यार ताली बाजी, उन्होंने 24 गुरु का नाम हमने ध्यान में रखा और प्रयास किया, तो अच्छी बात है। अशा मकाचा आपण नाथ महाराज जी ने आपकी जिंदगी के लिए क्या
जरूरत है, कौन सी बातों की जरूरत है इसके बारे में बहुत अच्छे ढंग से बताने का प्रयास किया है। इसे जब ताली बजेगी उनकी तरह भी करने का बात नहीं। वो ग्रंथ ऐसा नहीं है। जो ग्रंथ काशी में गंगा मैया ने क्या किया था, वे क्या किया था, एक सेवक ने फेंक दिया था गंगा में। तो फेंका हुआ जो भागवत ग्रंथ है तो गंगा में का उसको कैच किया था, ऊपर से ऊपर कैच किया और अपने मत्थे पर। धारण किया। हाँ, देखो ये कोई मामूली बात नाही की म्हणजे बघा फेकलेला ग्रंथ गंगा मायाने काय केला होता, काय केला होता, आणि हे पाहून त्या काशीच्या पंडितांनी हत्तीवरून मिरवणूक काढली. कशाची? ग्रंथाची. आणि अशा भागवतामध्ये हे आपण जा उल्लेख केला बघा या विषयाचा, त्याचं वर्णन करण्यात आलं. मग आता एक भजन करूया. चला. जो भजन हमारे राम जी अपना भगवान शिव जी ने किया, जो भजन हमारे हनुमान जी ने किया कि वो भजन हमें प्यार से करने का प्रयास करेंगे। हाथ ऊपर उठाओ। माँ रघुपति राघव राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा बोलो प्रेम से। पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। रघुपति राघव राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। ईश्वर अल्लाह तेरो नाम सन्मति रे भगवान। ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान। रघुपति बोलो बोलो शाबाश। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। सीताराम सीताराम भजले मनवा ताराम। सीताराम सीताराम भजले मनवा सीताराम।
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम भारत के है वासी राम अयोध्या निवासी है राम भारत में वासी राम अयोध्या में वासी राम भारत है निवासी राम अयोध्या के राजा राम भारत देशों में वासी राम अयोध्या के राजा राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राम दशरथ जी के नंदन राम कौशल्या राजा राम दशरथ जी के नंदन राम कौशल्या ए भैया राम हनुमान सेना प्यारा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम भारत जी के बांधव राम लक्ष्मण जी के बड़े राम भारत जी के प्यारे राम लक्ष्मण जी के प्राण है राम सीता जी के स्वामी राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पार्वती पते हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 अलग निष्काम कर्म योगी शिवयोग जगत गुरु जनार्दन स्वामी महाराज की, उत्तराधिकारी जगत गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की, बजरंग बली की नर्मदा नर्मदा मैया की जय जय हो। बस